आज सकाळी 7:50 ही घटना आहे। 3 जणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। प्रशासन अशा प्रकारे छळ करतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात दुसरी घटना असू शकत नाही। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील सुनील मोरे हे शिक्षक, या शिक्षकांनी आपल्या 2 लेकरासोबत, एक लेकराचं नाव आहे सारा आणि एका लेकराचं नाव आहे सुमित, सुनील मोरे या शिक्षकाला एवढा मानसिक त्रास दिला, एवढा त्याचा मानसिक छळ केला की शेवटचं स्टेटस टाकून आणि शेवटचं सहकार्याला संभाषण करून सकाळी 7:30च्या दरम्यान मुगट पुलावरून गाडी त्यांनी खाली पाण्यात टाकून 3 जणाला त्या ठिकाणी, तो स्वतःही गेला आणि 2 लेकरही गेले। हा सुनील मोरे दलित आहे, अनुसूचित जातीचा आहे। ज्यावेळेस ऍक्टिव्ह असं हे सुनील मोरे खूप टोकाची हळळ या शिक्षकाला एवढं छळलं की त्यांनी स्वतःला संपवलं आणि स्वतःला संपवत असताना स्वतःच्या 2 लेकराला सुद्धा संपवलं त्यांनी। असा किती भयंकर मानसिक त्रास या आरोपींनी त्याला दिला असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। हे 8 वर्षाचा सुमित आणि 12 वर्षाची सारा, 12 वर्षाची सारा आणि 8 वर्षाचा सुमित, या दोघांना घेऊन त्यांनी पुलावरून गाडी पाण्यात टाकली। ही ती गाडी आहे, एनडीआरएफनी बाहेर काढली। तिथले जे काही एसडीआरएफ, जी काही स्टेटचं बचाव यंत्रणा आहे, आणि या गाडीवरती स्वाभिमानाने, तुम्हाला गाडीच्या पाठीमागे दिसत असेल BR आंबेडकर नावाची सिग्नेचर। सुनील मोरे हा अनुसूचित जातीचा शिक्षक, एक हसतं खेळतं कुटुंब, शिक्षकाची नोकरी, सारा 12 वर्षाची, 8 वर्षाचा सुमित, शेवटचं स्टेटस टाकलं जातं, शेवटचा व्हिडिओ एक कॉल मित्राला केला जातो, मित्र इनवण्या करतोय, बाबा सर आपण लढू, आपण हे करू, आपण ते करू, पण सुनील मोरेच्या मानसिकतेवर एवढा परिणाम झाला होता की त्यांनी स्वतःला संपवलं आणि लेकराला सुद्धा संपवलं। ही गाडी बाहेर काढताना, त्या बचाव कार्य करताना ज्यावेळेस मी बघितलं तर ह्या गाडीच्या पाठीमागं साईन होती ज्याच्यामुळे आपला उद्धार झाला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा आमचा अनुसूचित जातीचा शिक्षक हिरावून घेणारे, हे जे काही मनुष्यवध करणार आहेत, ते गट शिक्षण अधिकारी किसन फोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बच्चे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि दत्ता पवळे, या तिघांनी या शिक्षकाला, आमच्या दलित समाजाचा एवढा मानसिक त्रास दिला की लेकरासहित त्यांनी उडी खाल्ली। हे शेवटचं स्टेटस आहे आणि शेवटचं स्टेटस टाकून त्यांनी, अनो मला माफ करा, मी माझ्या मुलांना संपून मी स्वतः आत्महत्या आहे, कारण मला 2023 ते 2025 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चौकशा करून, वेगवेगळ्या काही गोष्टी करून, तक्रारी करून, हातगावचे गट शिक्षण अधिकारी फोले किसन, विस्तार अधिकारी सूर्यकांत बच्चे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता पवळे यांच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी नावं घेऊन ही आली आहे। किती गंभीर आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आमची कोणतीही बातमी नाहीये। 3 जण प्रशासनातील ह्या सगळ्या जातीय गुंडाकडून मानसिक त्रासाला छळून दलित शिक्षकांनी लेकरासहित स्वतःला संपवलंय आणि आमची चर्चा या महाराष्ट्रात नाही। आम्ही एवढे नाकारलेलो झालोत। पाठीमागं मुंबईला एक इंजिनियर, त्या बुलढाण्याचा आमचा इंजिनियर जाधव नावाचा, त्याला छळ केला, त्याला त्याची इन्क्वायरी लावण्याच्या धमक्या दिल्या, तो तिथून उठला मालकाच्या घरातून आणि घरी येऊन गळप घेतला। किती टोकाच्या पद्धतीने शिकलेल्या आमच्या या लोकांना, आमच्या गाडीवरती BR आंबेडकरांची सही आहे, स्वाभिमानाने जगतोय, खुशाल कुटुंब, लेकरं बाळ, एक हसता परिवार, या सगळ्या हरामखोरांनी आमच्यापासून हिसकावून घेतलाय। 3 जीव गेले, 3 जीव। कोणत्या टोकाचं त्या ठिकाणी त्याला छळलं असेल याचा विचार करा। या राज्यामध्ये दलित
शिक्षक असू, कॉर्पोरेट इंजिनियर असू, त्यांची काय अवस्था आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या एकालाही सुटका नाही. शिक्षक सुनील मोरे, प्रशांत शिंगणवीड, हे प्रशांत शिंगणवीड हे सुनील मोरेंचे मित्र आहेत. किती आवाज येईल मला माहित नाही, पण ही रेकॉर्डिंग ऐकल्यावर किती तणावात तो, या दोघांची रेकॉर्डिंग आहे, तणावामध्ये शिक्षक सुनील मोरे. सोडलं नाही, सोडतही नाही सर. फक्त माझ्यासाठी तुम्ही थांबा, मी येतो ना दिला. नका येऊ नका सर सर एकदा ऐका बरं सर. माझ्यासाठी तुम्ही वाघासारखे ठरला. सर अभिमान आहे ते तुमचा. बघा सर, मी जीव असेपर्यंत लढतो, तुम्ही सोबत राहणार सर. तुम्ही नसल्यानं मी कसं करू? मी सोबत आहे. माझ्या गाडीमध्ये सगळे त्यांच्या विरुद्धचे पुरावे आहेत. सर 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 एक वेळेस ऐकिता की नाही माझं? मी येतो म्हणालो की आता. नाही नका आता येऊ नका. सगळ्यांना माझे लेकर एवढे आवडते होते, मला सर. पाण्यावरून फार अपमान करून काढला. सर 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 तसं नसते हो सर. माझं ऐकिता की नाही सर? मी तुमच्यापेक्षा जास्त मी जीवनामध्ये येत आलेलो आहो. नाही हो, जीवनामध्ये ठीक आहे, पण कसं आहे माहिती आहे का, मी एवढा जीव लावला होता शाळेसाठी. सर मी तुम्हाला सोडलं का सर लास्ट पर्यंत? नाही सोडलं नाही. आता सगळ्यांचे गैरसमज झाले. मी माझ्या सोयऱ्याला कोणालाच बोललो नाही. सर. माझी एक इच्छा होती की बाबा ह्यांना मी काहीतरी करावं. माझं ऐकिता की नाही तुम्ही? मी येतो म्हणालो की तुम्हाला, मी एका घंट्यात तुमच्यापाशी येतो. बस का? नका नका, हॅलो माझ्या जवळ नका. सर माझं ऐका ना तुम्ही. असे गलत निर्णय काही कामाचे नसते सर. चुकीच्या याच्यात माणूस कसं होते. एक वेळेस मला येऊ तर त्या नांदेडमध्ये. हॅलो तुम्ही येऊ नका, माझं ऐका. सर मग ऐका एक एकदा. काम करा, माझ्या लॅपटॉप मध्ये, माझ्या मोबाईल मध्ये सगळे त्यांच्या विरोधात. सर तुम्ही हे निर्णय, सर मी काय म्हणालो, आपण लढूच ना. मी सगळं गाव घेऊन येतो तुमच्यासाठी. ते फार मोठे आहे, तो लढायला फार मोठे आहे. किती मोठे राहू द्या ना सर. आपल्या गावापेक्षा मोठे थोडे जात ते. किती मोठे असले तर. आता मी किती दिवस झालं लढायलो सर. मला सांगा, मला किती त्रास व्हायला मग मला माहित आहे. पण असं हे केल्यानं जमत नाही सर. एक वेळेस ऐका, मी येतो 1 ते 1.5 घंट्यामध्ये. आपण हॅलो. नाही मी नाही. ओके सर. नाही, मी नाही, संपवलं स्वतःला असं म्हणून. शेवटचा कॉल. गाडीत 2 लेकरं आणि गाडी पुलावरून पाण्यात दिली टाकून. गाडी ज्यावेळेस बाहेर काढली त्यावेळेस B.R. आंबेडकर ही सिग्नेचर बघितली. आणि कोणत्या टोकाचा अन्याय आजही दलितांना या महाराष्ट्रात सहन करावा लागतोय. ते कर्मचारी असो, अधिकारी असो, इंजिनियर असो, डॉक्टर असो, कुणीही असो, गाव कुसातला माणूस असो, परंतु दलित हा कायम अशाच पद्धतीने छळून संपवला जातो. चला, सचिव पासून मंत्र्यापासून सगळे हेच बसलेत. यांच्या इन्क्वायऱ्या कधी ओपन होतात आणि कधी बंद होतात. पण स्वाभिमानी माणसाला साधं इन्क्वायरी आणि चौकशी म्हणलं, खोटा आरोप म्हणला तरी त्याला सहन होत नाही. शेवटी यात बोलताना त्यांनी हेच सांगितलं, माझ्या लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत, ते पुरावे पुढे आणा आणि मला ज्यांनी संपवलं त्याच्यासाठी लढा उभा करा. म्हणजे त्याच्यावरती खोटे आरोप लावून चौकशीच्या नावाखाली बदनाम करायचं. आमच्या माणसाला काही सहन, त्या ठिकाणी तो काही सहन करू शकतो, पण स्वतःचा स्वाभिमान कधी त्या ठिकाणी त्याला ज्या दिवशी वाटतं की माझ्या स्वाभिमानावरच आणि माझ्या असणाऱ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, त्या दिवशी सुनील मोरे झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. फक्त स्वाभिमानासाठी जगणारे आमचे औलाद, कधी खोटा आरोप सहन झाला नाही. या सुनील मोरेंचं संपूर्ण हत्याकांड हे या 4 जणांनी केलंय. ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा निषेध करत आहे. मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो की या राज्यामध्ये दलितांच्या कर्मचाऱ्याचं, शिक्षकांचं कशा पद्धतीने शोषण होत आहे, या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं एक स्टेटमेंट नाही या घटनेबद्दल. राज्याच्या मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट नाही, कोणत्याही लोकप्रतिनिधीचं स्टेटमेंट नाही. अरे, एक शिक्षक, 2 लेकरं, 3 जण दगावलेत आणि या प्रशासनामुळे संपलेत. हा मनुष्यवध आहे, हत्याकांड आहे. हत्याकांडाचे गुन्हे याच्यात नोंद झाले पाहिजेत. सगळ्यांच्या संपत्त्या गोळा केल्या पाहिजेत. हे गट शिक्षण अधिकाऱ्याच्या घरावर बुलडोजर चाललं पाहिजे. पूर्णपणे सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. काय राहिलं काय? निरागत चिमुरडे यार कसे दिसतात ते. एवढे निरागत चिमुरडे तुम्ही हिसकावून घेतलेत. काय टोकाचा त्याला त्रास दिला असेल याचा विचार सुद्धा केला जात नाही. ही सारा 12 वर्षाची जे GMUV मध्ये शिकत होती, इंग्लिश मीडियम, भविष्य झालं असतं, अधिकारी झाली असती देशाच्या सेवेमध्ये. सुमित 8 वर्षाचा
कोंडस लेकरं आणि आमचा शिक्षक सगळं एका सेकंदात गट शिक्षण अधिकारी या लोकांनी एवढा टोकाचा त्रास दिला की त्याला सहन झालं नाही. सखोल चौकशी झाली पाहिजे. नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना आमची मागणी आहे, SIT मार्फत चौकशी करा. सगळेची सगळे अटक करा. तपासाच्या नावाखाली एक जरी बाहेर ठेवला तर याद राखा. आणि 302 कलम लावा. ह्यांनी हत्या घडवली. प्रवर्त असं काही त्या ठिकाणी हे करू नका. यांनी क्रूरपणे त्रास दिलाय. सगळ्यांना अटक झाली पाहिजे. संपत्ती जप्त झाली पाहिजे. त्याशिवाय या ठिकाणी प्रशासनातला जातीवाद संपणार नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. तात्काळ मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. राज्य सरकारने दखल घ्यावी. या राज्यात चाललंय का इंजिनियरला मारावं लागतंय, आमच्या शिक्षकांना मारावं लागतंय, दलितांना मारावं लागतंय. काल मी जाऊन आलो एक जागेवर छाया मस्केला त्या ठिकाणी मारलं. राज्यभर आमच्या हत्याकांड घडतायत आणि आमचा मुद्दा कुठंच नाही. दिल्लीवर चर्चा करणारे आम्ही सगळे इथं आमचं स्थानिकला अस्तित्वच धोक्यात आलंय. त्याच्यावर ना सरकार बोलतं, ना विरोधी पक्ष बोलतं, ना कुणीच बोलतं. एवढी मोठी घटना घडली आणि याचा साधा ट्विट सुद्धा जर सरकारकडून होत नसेल, याची दखल घेतली जात नसेल, त्याच्यापेक्षा दुर्दैव काय. तात्काळ याच्यामध्ये हे सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना शांत बसणार नाही. लवकरच कुटुंबाची सुद्धा मी भेट घेणार आहे आणि याच्यात एकालाही सोडणार नाही. याद राखा. तात्काळ याच्यामध्ये स्ट्रॉंग कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना इथं मागणी करत आहे. आमचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांनी सुनील मोरे यांच्या भावाशी फोनवर चर्चा केली आणि मी सुद्धा लवकरच या गावाकडे धाव घेणार आहे, भेटणार आहे त्या कुटुंबाला आणि या सगळ्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहे. हे काय घडतंय आमच्यासोबत हेच या सगळ्या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून मला तुम्हाला दाखवायचं होतं. परिस्थिती महाराष्ट्राची बिकट आहे मित्रांनो. सगळीकडे ठरलेले आंदोलनं लादून दिलेले सरकारने, पण खरा मुद्दा जो आहे तो एवढा भयंकर आहे. असं मरतायत, मारले जात आहेत, त्यांचा आवाज सुद्धा होता येत नाही. मी एकटा फिरतोय, एकटा लढतोय. मी लढत असलेल्या सगळ्या प्रकरणात प्रसिद्धी नाहीये. मला प्रसिद्धीची गरज नाहीये. प्रसिद्धीचे आंदोलन आहेत म्हणून आपण त्याच्यात उतरलंच पाहिजे आणि म्हणून आपले जे मूळ लढा आहे तो आपण सोडला पाहिजे या मताचा मी नाही. माझं सामाजिक आंदोलन, माझे सामाजिक प्रश्न, जो सामाजिक प्रश्न आहे की दलित अत्याचार थांबत नाही, सामाजिक न्याय मिळत नाही, शिक्षण संपवलं जात आहे, हे आमचे सामाजिक प्रश्न मुळासकट उकडून फेकले जात आहेत. त्यासाठी मी एकटा पळतोय. किती पळू. नंदुरबारला गेलो, त्या ठिकाणी 25-30 विद्यार्थी तडफडत होते माशासारखे. तोंडातून फेस आला, 20 पाजला अन्नातून. तिकडून पुन्हा परभणीला गेलो, छाया मस्केला क्रूरपणे संपवलं. मी गेल्यानंतर कालपासून तिथं धावाधाव सुरू झाली. समाज कल्याणचे अधिकारी आले, DYSP काल पंचनामा करायला गेला. तिकडे जाऊन आलो माळशिरसला. सातत्याने मी फिरतोय, तरी सुद्धा अनेक घटना आम्हाला हाताळता येत नाहीत अशी स्थिती आहे. कोणताही लीडर या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या घटनेवरती आता लढायला तयार नाही. होय, मला मान्य आहे की ही लढाई दीर्घकाळ लढाई आहे, परंतु ही लढली पाहिजे. आज सुनील मोरेला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागेल. ही सरकार आपली नाहीये. प्रशासन ट्रॅप करतंय, आपल्या लोकांना, अधिकाऱ्यांना त्रास देतंय, कर्मचाऱ्यांना त्रास देतंय, त्यांना मरणायला मजबूर करतंय. बुलढाण्याला जाऊन आलो. संजय जाधवच्या भावाने, आपली इंजिनियर होता, मालकाने आणि मॅनेजरनी एवढा छळला की मीटिंग मधून उठून घरी जाऊन फाशी उघड्यावर पडलेत. बायको उघड्यावर पडली. संसार उद्ध्वस्त झालाय. सगळ्यात चांगलं कुटुंब, मोठ्या कंपनीतून ऑफर आली म्हणून सोडून चालला होता. त्याच्यावरती दबाव आणला, जर तू सोडलंस तर तुला आम्ही चौकशी लावू. अरे 10,000 कोटी रुपये घेऊन विजय मल्ला पळाला. कोणती चौकशी? तर काय केलं तुम्ही? नीरव मोदी पळाला, तुम्ही काय केलं? सगळा महाराष्ट्र लुटून तुम्ही खाल्लाय. 50,000 कोटीचा घोटाळा, 70,000 कोटीचा घोटाळा. सामाजिक न्यायाचे कित्येक डिपार्टमेंटचे निधी तुम्ही पळवताय, लुटून खाताय. कुणाची चौकशी होत नाही. शिक्षकाची तुम्ही काय चौकशी लावणार होतात? कोणत्या चौकशीची धमकी दिली तुम्ही? अनेक जाग्यावरती शिक्षक, कर्मचारी नोकरीहून काढले जात आहेत. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही कॉर्पोरेट एज्युकेशनल अॅट्रॉसिटी आहे.
याच्यामध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला तर न्याय मिळत नाही, आमची घटनाच बाहेर येत नाही तर न्याय कधी मिळणार? आज ही घटनाच बाहेर नाही. एक छोटीशी ब्रेकिंग न्यूज लागलेली, आम्ही तपास घेतला तर एवढी भयंकर घटना, हे आम्ही सहन करणार नाहीत. स्वाभिमानी माणूस B.R. आंबेडकर ही सिग्नेचर लिहून गाडीवरती फिरणारा, त्याला असं काय यांनी त्रास दिला की त्याला असणारा आत्महत्या करावं लागली. स्वतः एकटा नाही, लेकराला घेऊन त्यांनी संपवलं स्वतःला. काय टोकाचा मानसिक तणाव असेल की तो त्या ठिकाणी त्याला मेल्याशिवाय पर्याय नव्हता. शिक्षण मंत्री त्या कुटुंबाच्या घरी भेट द्या. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कुठंतरी भेट द्या कुटुंबाला. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे, खूप बिझी आहात तुम्ही, खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर. हे दलितांचे माणसं मारले जात आहेत, तिथं जाऊन त्यांना न्याय देण्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे दुर्दैव आहे. आपण मंत्री आहात, हे काय चाललंय राज्यात याचा एकदाच तुम्ही असणारं तपास केला पाहिजे, याच्यावर भूमिका घेतली पाहिजे. ही गंभीर घटना, महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे, याचा आम्ही निषेध करतो. तात्काळ SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. सगळे आरोपी गट शिक्षण अधिकारी पासून शिक्षकापर्यंत 4-5 अधिकारी, याच्यामध्ये किसन फोले, सूर्यकांत बच्चे, दत्ता पवळे, शिवाजी कदम, स्टेटसवर जे नावं लिहिलेत ते सगळे नावं, त्याच्या लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये काय पुरावे, त्याचा जो उल्लेख, याची सगळी चौकशी, सखोल चौकशी त्या ठिकाणी SIT मार्फत झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. आणि तात्काळ या पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मीही भेटणार आहे. आणि आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्यांना सांगतोय की राज्यभर आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. ते वाचवायचं असेल तर खऱ्या सामाजिक मुद्द्यावरती लढायला आता बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. या सचिन मोरेला मी या ठिकाणी जस्टिस फॉर सचिन मोरे म्हणून आम्ही आता या ठिकाणी आंदोलन उभा करणार आहेत. नांदेडच्या SP ला आवाहन करतोय की काही तासात हे सगळे फरार व्हायच्या आत अटक करा. तपासाच्या नावाखाली मोकाट सोडू नका. कोणताही राजकीय कसलाही दबाव तिथं चालणार नाही. कुणी जर मध्ये पडायचा प्रयत्न केला, कोणीही असो, त्याची गाठ पॅंथर सोबत, एवढं लक्षात ठेवा. सुनील मोरेच्या प्रकारात कुणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, तिथं आल्याशिवाय आणि टोकाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. भोकरची घटना आहे, परंतु कोण कोण भेटायला गेलं नाही, तर त्याबद्दल सुद्धा आम्ही आता भूमिका घेऊ. तात्काळ याच्याबद्दल पीडित कुटुंबाला मी भेटेल आणि ही या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राज्यव्यापी लढा देणार आहे. त्या लढ्याला सुद्धा आपण सगळे साथ द्या असं आवाहन करतो. सुनील मोरेची घटना गंभीर आहे, याची दखल घेऊन कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा, भूमिका घ्या आणि त्या ठिकाणी आपल्या ह्या शिक्षकाला आणि 2 चिमुरड्याला न्याय द्या. तिहेरी हत्याकांड हे अतिशय कट करून, त्रास देऊन, त्याच उद्देशाने एकदम प्री प्लॅन त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हत्याकांड आहे. मित्रांनो, अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे, यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत. परंतु जागे रहा, एक रहा, तरच हे थांबेल. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.